नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे गीता संपदाला भेटायला आलेली असते. गीता म्हणत असते, काकू मानसी जे काही वागते ते चुकीचं आहे ना, आणि आई म्हणून तुम्ही तिला तिची चूक दाखवून दिली पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा इथे संपदा म्हणत असते, हे बघ गीता, मला माहिती आहे की मानसी चुकीची वागते. हे बघ, म्हणजे तेजसकडून ज्या चुका झाल्या त्या झाल्या, पण तेजसने प्रायश्चित्त केलेलं आहे. त्यामुळे इथे आता मानसीने जावई बापूंना माफ करावं अशी माझीसुद्धा इच्छा आहे ग. पण मानसी खूपच जास्त हट्टी आहे. तिने एकदा एक गोष्ट ठरवली की ठरवलीच, ती कुणाचं काही ऐकत नाही. तेव्हा गीता म्हणते, काय मग आपण काय करायचं? त्यांचं हे नवरा बायकोचं नाटक जे काही सुरू आहे ते आपण बघत बसायचं का? संपदा म्हणते, अजिबात नाही. तुला मी एक गोष्ट सांगते, मानसीचा या कुटुंबामध्ये जीव अडकलाय. तेजसरावांचं काही माहिती नाही, पण ती या कुटुंबाला सोडून कुठेही जाणार नाही याची खात्री मला आहे. आणि म्हणूनच मानसी तेजसरावांना सुद्धा सोडून जाणार नाही असं मला वाटतं. हे बघ, तू त्या घरामध्ये आहेस ना, तू मानसीला समजावण्याचं काम कर. तेव्हा इथे गीता म्हणत असते की मानसीने मला आणि सूरजला एकत्र आणले ना, तिने आमचा संसार वाचवलाय. मग मी त्या दोघांचा संसार तुटू देणार नाही. मी त्या दोघांना एकत्र आणेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी तेजसला सांगत असते, जो पत्राचा मजकूर तिने वाचलेला असतो तो फोटो तिने आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये इथे 27 ऑगस्ट कैदी शैलेंद्र दीक्षित यांची कारावासाची शिक्षा संपणार आहे आणि ते आता कारावासातून बाहेर येणार आहेत असं त्या मजकुरामध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा इथे मानसी म्हणते की हा बघा, हा मजकुराचा फोटो आहे. तर त्यांच्या बाबतीत जी बातमी छापून आली होती ना, त्याचंसुद्धा कात्रण गायत्री वहिनीने आपल्या फाईलमध्ये जपून ठेवले. आणि बघा ना, ही बातमी जी आता भास्कर प्रभू यांनी आपल्या न्यूजपेपरमध्ये छापून आणली होती, त्याच्यामध्ये सुद्धा शैलेंद्र दीक्षित यांचं नाव आहे. याचा अर्थ काय होतो? गायत्री वहिनींचा आणि यांचा काही संबंध असेल का? तेव्हा तेजस म्हणत असतो की लकीचाम, मला सुयोगने सुद्धा फोन करून सांगितलं होतं, आज गायत्री वहिनी कुणाला तरी जेलमध्ये भेटायला गेल्या होत्या आणि त्यांच्यावरती सुयोग लक्ष ठेवून होता. म्हणजे ते याच माणसाला भेटायला गेल्या असतील का? तेव्हा मानसी म्हणते की आपल्याला आता थांबून जमणार नाही आहे, राष्ट्रहित आपल्याला घाई करावी लागेल. तेव्हा तेजस म्हणत असतो की मला माहिती आहे लकीचाम, तुम्ही का घाई करताय, कारण तुम्हाला सुद्धा घाई झाली आहे ना हे घर सोडून जाण्याची. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री घरी आलेली असते. ती म्हणते, वा वा, काय घराची साफसफाई केली, सगळं क्लीन केलं एकदम. हे तुम्ही या दोघांनी केलं का? तेव्हा इथे छाया म्हणते, नाही. आणि विनोद म्हणतो, हो, आम्ही दोघांनी केलं आहे. दीदी, काम करून करून लादी घासून घासून माझी कंबर पार मोडली हो. तेव्हा इथे गायत्री म्हणते, चला आता हे सगळं काम इतकं छान केलं आहे ना, अजून एक काम करा. तेव्हा विनोद म्हणतो, काय दीदी, अजून काय काम करायचं आहे? तेव्हा इथे गायत्री म्हणते की जी रूम इथे गीता आणि त्या सूरजसाठी साफ करून ठेवायला सांगितली होती ना, ती रूम तुम्ही दोघांनी पुन्हा एकदम व्यवस्थित क्लीन करायची आहे. म्हणजे बेडशीट वगैरे सगळं काही व्यवस्थित नवीन टाकायचं आहे आणि रूम कशी लख्ख करा, एकदम क्लीन करा, सुगंध पसरलं पाहिजे अशी रूम तुम्हाला स्वच्छ करायची आहे. तेव्हा इथे विनोद म्हणत असतो, पण का दीदी, तीच रूम का तुम्हाला साफ करायला सांगायची आहे? तिथे कोणी राहायला येणार आहे का? तेव्हा गायत्री म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला जेवढं सांगितलं आहे ना तेवढंच करा, कळलं तुम्हाला? तेव्हा विनोद म्हणतो की दीदी, सगळे प्रभू घरातून बाहेर गेलेत म्हणून तुम्ही आम्हाला दोघांना नोकर बनवलं आहे का? तेव्हा इथे गायत्री म्हणते, आता निघताय का तुम्ही, की तुम्हाला सुद्धा घराच्या बाहेर जायचं आहे? तेव्हा विनोद आणि छाया दोघेजणं लगेचच साफसफाईला लागतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री म्हणत असते की माझे बाबा जेव्हा घरी परत येतील ना, तेव्हा त्यांना सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे, सगळं लख्ख असलं पाहिजे त्यांच्या स्वागतासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानसी म्हणत असते की राष्ट्रहित, मला आता गीता वहिनींसाठी सुद्धा घाई करायचे, कारण गीता वहिनींना कळले आपण नवरा बायकोचं नाटक करतोय ते. आणि ज्या गोष्टी मी ठरवून या घरामध्ये आली आहे ना, त्या गोष्टी मला लवकरात लवकर पूर्ण करून या घरातून आता निघून जायचं आहे. नाहीतर गीता वहिनी आता हे घर सोडून जाणार आहेत. मी कसं बसं त्यांना थांबवलं आहे.
तेव्हा इथे आता गायत्रीने मानसीचं बोलणं ऐकलेलं असतं. मानसी म्हणत असते की राष्ट्रहित. गीता बहिणीला कळले की आपण नाटक करतोय आणि म्हणून त्या घर सोडून चालल्या होत्या. कसं बसं मी त्यांना इथे थांबवलंय. म्हणूनच आता त्या अजून काहीतरी करायच्या आधी मला लवकरच माझी ठरवलेली सगळी कामं पूर्ण करायची आहेत आणि इथून निघून जायचं आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, अच्छा, म्हणजे त्या डायरीमध्ये तिने जे काही लिहून ठेवले की मला हे पूर्ण करायचं आहे, मला ते पूर्ण करायचं आहे आणि तसं ती पूर्ण करत गेली. पण आता तुझ्या बाकीच्या इच्छा काही लवकर पूर्ण होणार नाही आहेत मानसी, कारण त्या पूर्ण करण्यासाठी तू इथे राहणारच नाही आहेस. कारण लवकरात लवकर मी तुला या घरातून बाहेर काढणार आहे आणि ज्या दिवशी तुला बाहेर काढेन ना, तेव्हा या घरामध्ये माझ्या बाबांची एंट्री होणार आहे. तर सगळे प्रभू आता घराच्या बाहेर आणि माझे बाबा या घराच्या आतमध्ये. त्यानंतर इथे तेजस म्हणतो की आई चल निघतो ग. तेव्हा मानसीसुद्धा निघालेली असते. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, काय रे तुम्ही दोघेजण एवढ्या घाईघाईने कुठे चाललात. तेव्हा तेजस म्हणत असतो, आई अगं कामं आहेत ना, संध्याकाळपर्यंत येऊ. तेव्हा सुनंदा म्हणते, असं विचारू नये, पण एवढी काय तुमची दोघांची घाईघाईची कामं आहेत रे की तुम्हाला नाश्ता करायलासुद्धा उसंत नाही आहे आणि लगेच निघालात. सांगा बरं मला. तेव्हा तेजस म्हणत असतो की लकी चामचं आहे ना, ऑफिसचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, ते त्यांना आता करायचं आहे. मी सुद्धा एका ठिकाणी इंटरव्ह्यूला चाललो आहे. मी सुद्धा इंटरव्ह्यू देतो आणि त्यानंतरला आता गणपती बाप्पासुद्धा येत आहेत. त्यामुळे सजावटीसाठी काही सामान लागेल आणि घरामध्ये सुद्धा आपल्याला काही साहित्य लागेलच ना. त्यासाठी येता येता मार्केटमधून आम्ही ते सुद्धा घेऊन येतो. तेव्हा मानसी म्हणते, मावशी काळजी करू नका, आम्ही संध्याकाळपर्यंत येतो हां. तेव्हा आभा म्हणत असते, अरे पण तुम्ही दोघे पण चाललाय, मग आता मखर कोण बनवणार, तो पण बनवायचा आहे ना. तेव्हा तेजस म्हणत असतो, आई अगं आम्ही सकाळी चाललो आहे ना, तेव्हा आम्ही जातो, आमची कामं करतो, संध्याकाळी परत आल्यानंतर आम्ही मखर बनवू. त्यामुळे आता मखर कधी बनवायचा, कसा बनवायचा हे काही विचारण्यामध्ये पॉईंटच नाही आहे, नाही का. तेव्हा इथे तेजस आणि मानसी दोघेजणं आता बाहेर पडलेले असतात. तेव्हा इथे गायत्री बरोबर दारातच खूपच जास्त ॲटिट्यूडमध्ये उभी राहिलेली असते. तेव्हा ती म्हणत असते की अरे वा, काय दोघेजणं लक्ष्मी नारायणाचा जोडा, कुठे चाललाय बाहेर, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की अरे वा, चांगल्या कामासाठी निघालो होतो, बघा ना मांजर आडवं आलं, चला चला आता 4-5 पावले मागे जाऊया. तेव्हा इथे गायत्री म्हणते, हो का, मागे जावं लागणार आहे तुम्हाला, महत्त्वाच्या कामाला जात आहे ना, मला माहिती आहे तुमचं काय आहे ते महत्त्वाचं काम. तेव्हा इथे मानसी घाबरते. तेव्हा गायत्री म्हणते, काय गं काय झालं, तुझा चेहरा काय एवढा पांढरा पडला आहे. मला माहिती आहे महत्त्वाचं काम म्हणजे इंटरव्ह्यूला जात आहे ना, नोकरी द्यायची आहे ना मिळवून, त्याच्यामुळे इंटरव्ह्यूलाच जात असणार नाही का. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की तुम्हाला काय करायचं आहे, आम्ही कुठे जातो आहे कुठे नाही, तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे ना. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, असं कसं, आता इथे घरामध्ये सकारात्मकता यावी, सगळ्यांचं भलं व्हावं असं मानसीला वाटतं ना, मलासुद्धा असंच वाटतं की सगळ्यांचं भलं व्हावं म्हणून. तेव्हा मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी पण कुणाचं तरी भलं करावं म्हणून कुणाचं तरी नुकसान झालं पाहिजे असं नाही आम्हाला वाटत. तेव्हा गायत्री म्हणत असते, हो का, पण मग कधीतरी आपण सुद्धा कुणाचं तरी भलं करत असताना कुणाला तरी दुखावत असतो, कुणाला तरी आपल्यामुळे सुद्धा त्रास होतच असतो ना. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की हो, तुम्हाला त्रास होत असेल ना, म्हणजे इथे लकी चार्म सगळ्यांच्या भल्याचा विचार करतात, घरामध्ये सकारात्मकता यावी यासाठी प्रयत्न करतात, त्याचा त्रास तुम्हाला होतो हे मात्र नक्की. तेव्हा इथे आता सगळेजण दोघेही जण निघून जातात. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की मला माहिती आहे घरामध्ये किती सकारात्मकता आणते असते मानसी, आता तुझ्यामुळे या प्रभूंना जो काही त्रास होणार आहे ना तो मला बघायचाच आहे. तेव्हा इथे गीता येत असते. ती म्हणत असते, तेजस भाऊजी अहो छत्री छत्री नाही नेली तुम्ही. तेव्हा इथे गायत्री तिला अडवते आणि म्हणते, गेले दोघेजण गेले. काय गं गीता, आता तू मला सांग, जिने तुला या घरामध्ये आणले तीच जर हे घर सोडून गेली तर तुझं काय होईल गं गीता. तेव्हा इथे गीता गायत्रीकडे बघतच राहते. तेव्हा गायत्री म्हणते, का धक्का बसला ना तुला की हे सगळं मला कसं काय कळलं, पण हे तुलासुद्धा माहिती आहे ना गं, तरीसुद्धा गप्प बसलेस.
की ते दोघेजण नवरा बायकोचं नाटक करतायत. लवकरच मानसी या घरातून निघून जाईल आणि मग तिच्या मागोमाग तू सुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तेजस आणि मानसी दोघेजण आता जेलमध्ये आलेले असतात त्या शैलेंद्र दीक्षित यांना भेटायला. तेव्हा इथे मानसी म्हणते की नमस्कार सर, आम्हाला शैलेंद्र दीक्षित यांना भेटायचं आहे. तेव्हा हवालदार म्हणत असतात, तुम्ही कोण? तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात का? तेव्हा तेजस म्हणतो, नाही, आम्ही कुणी नातलग नाही, पण आम्हाला त्यांना जरा भेटायचं आहे. आम्ही त्यांच्या मुलीच्या माहेरचे आहोत. तेव्हा इथे हवालदार म्हणतात, हे बघा, तो माणूस जरा तिरका आहे. त्याने आम्हाला आधीच सांगितले की तो आपल्या फक्त मुलीला भेटणार, बाकी कुणालाही नाही. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, राष्ट्रहित, अहो ही गोष्ट आपल्या कशी लक्षात आली नाही? शैलेंद्र दीक्षित म्हणजे गायत्री प्रभू, या आधी गायत्री दीक्षित असतीलच ना. गायत्री दीक्षित हे त्यांचं आधीचं नाव आहे, म्हणजे याचा अर्थ कैदी शैलेंद्र दीक्षित हे वडील आहेत मानसी वहिनीचे. तेव्हा इथे फक्त गायत्री वहिनींचाच बदला नाही आहे प्रभू निवास बळकावण्याचा, तर त्या त्यांच्या वडिलांचा सुद्धा इथे बदला घेत आहेत, असं इकडे आता तेजसला कळलेलं असतं. तेव्हा तेजस म्हणतो, बरोबर, गायत्री दीक्षित या आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी आपल्या घरामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्या वडिलांच्या जेल जाण्याला जबाबदार त्यांनी भास्कर प्रभू यांना ठरवलेलं आहे. त्यानंतर इथे आता छाया म्हणत असते की दीदी ये ना, इकडे ये. हे बघ, ही रूम किती लख्ख साफ केली आहे ना, आणि ही रूम छान दिसावी ना म्हणून बघ फुलांच्या माळासुद्धा लावल्यात. आणि तू म्हणाली होतीस ना की सुगंध पसरला पाहिजे. हे बघ, इथे नवीन अगरबत्तीसुद्धा लावून ठेवलेली आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे आता फुलंसुद्धा बघ फ्रेश आणून ठेवली आहेत. एकदम सुगंध दरवळतोय की नाही रूममध्ये. तेव्हा गायत्री म्हणते, अगदी बरोबर, पण ती खिडकी का बंद आहे? तेव्हा छाया म्हणत असते, दीदी ती खिडकी खोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती जाम झाली गं. थांब, मी विनोदला बोलावते ती खिडकी उघडायला. तेव्हा इथे गायत्री येते आणि स्वतःच ती खिडकी आता उघडत असते. खिडकी उघडत नसते, पण ती थोडा जोर लावते आणि जोरात ती खिडकी उघडते आणि म्हणत असते की माझे वडील आता कुठल्याही बंदिस्त ठिकाणी राहणार नाही. ते आत्तापर्यंत जेलमध्ये एवढा वर्ष त्या अंधारामध्ये, काळ्या कुट्ट अंधारामध्ये त्या जेलमध्ये राहिलेले आहेत. आता जेव्हा ते इथे येतील ना, तेव्हा त्यांना सगळं काही असं सुटसुटीत हवं आहे. या खिडकीमधून त्यांच्यापर्यंत फक्त हवाच गेली पाहिजे. अजिबात त्यांना बंदिस्त असं मी ठेवणार नाही आहे. एवढा वर्ष या प्रभूंमुळे ते बंदिस्त त्या जेलमध्ये राहिलेत ना, पण आता ते इथे येणार आणि इथून त्यांच्यापर्यंत अशी छान अशी हवाच गेली पाहिजे, सुटसुटीत वाटलं पाहिजे माझ्या वडिलांना, असं इथे गायत्री म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तेजस पुन्हा येतो आणि म्हणतो, साहेब प्लीज, आम्हाला फक्त त्यांना एकदा भेटायचं आहे. तेव्हा हवालदार म्हणतात, अहो तुम्हाला सांगितलं ना, ते तुम्हाला नाही भेटणार, ते खूप तिरसट आहेत, ते फक्त आपल्या मुलीला भेटतात. तेव्हा मानसी म्हणते, साहेब तुम्ही फक्त एक गोष्ट त्यांना जाऊन सांगा की आम्ही त्यांच्या मुलीच्या माहेरवरून आलो आहे. त्यांच्या मुलीची महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगायची आहे, त्यांच्या मुलीच्या भल्याचं काहीतरी सांगायचं आहे, असं तुम्ही निरोप द्या. आणि तरीसुद्धा ते भेटायला नाही तयार झाले ना, तर आम्ही स्वतःहून इथून निघून जाऊ, असं इथे आता मानसी सांगते. तेव्हा हवालदार म्हणतात, ठीक आहे, तुमचा निरोप मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, काय बोलतात ते सांगतो. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की लकी चार्म, तुम्हाला खरंच असं वाटतं का की म्हणजे आता गायत्री वहिनीचे वडील आपल्याला भेटायला तयार होतील? तेव्हा मानसी म्हणत असते की ते तयार झाले नसते, पण शेवटीला बाप आहे ना एका मुलीचा, आपल्या मुलीच्या भल्याचं काहीतरी आहे, म्हणजे ते आपल्याला भेटायला तयार होतीलच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेजसला आश्चर्य वाटत असतं की म्हणजे मानसीला इतका कॉन्फिडंट आहे की इथे आता शैलेंद्र दीक्षित त्या दोघांना भेटायला तयार होतील आणि ते तयार होतातसुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गीता आता टेन्शनमध्ये असते. गीताला सारखं सारखं आठवत असतं की इथे मानसी आणि तेजस दोघेजणं नवरा बायको असण्याचं फक्त नाटक करतायत आणि इथे आता मानसी घरसुद्धा सोडून जाणार आहे. तेव्हा इथे गीता तिला म्हणते की मी हे घर सोडून जाते, मला नाही राहायचं आहे, तू इथे तेजस भाऊजींना अजून माफ केलेलं नाही आहेस. तेव्हा मानसी म्हणते, गीता वहिनी प्लीज मला थोडा वेळ द्या, मला खरंच काहीच कळत नाही आहे की मी काय करावं. तेव्हा इथे गीता टेन्शनमध्ये असते. तिला आठवत असतं की इथे गायत्री म्हणालेली असते, काय गं गीता,
म्हणजे ते दोघे जण खोटं बोलतायत, तुम्हाला सगळ्यांना फसवतायत. म्हणजे या प्रभूंचा स्वतःपेक्षा जास्त त्या मानसीवरती विश्वास आहे आणि ती मानसी सगळ्यांचा विश्वासघात करते. आणि हे सगळं माहिती असून सुद्धा दोघी जणी एकमेकींना खोट्यामध्ये छान साथ देत आहे ग. तेव्हा इथे संपूर्ण अंगण आता झाडून झालेलं असतं. तेव्हा सूरज म्हणत असतो की गीता, झालं का सगळं अंगण झाडून? ठीक आहे, आता आपण एक काम करूया, आपण ना आधी इथे एक टेबल मांडूया, त्याच्यानंतरला आपण मखर कसा बनवायचा ते ठरवू, आपल्याला अंदाज येईल ना. तेव्हा इथे गीता गप्पच असते. सूरज म्हणतो, गीता काय झालं, मी तुझ्याशी बोलतोय. तेव्हा गीता म्हणत असते, नाही काही नाही, काम करून जरा थकली आहे ना, म्हणून मला थकवा आला आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे सूरज म्हणतो, हो का, बरं ठीक आहे, तू एक काम कर, एवढं काम केलेस, तू थकले असशील ना, जा जाऊन आराम कर, बाकीचं मी सगळं बघतो. तेव्हा इथे गीता म्हणते की ठीक आहे आणि ती काहीच बोलत नाही. ते सरळ उठून आता घरामध्ये निघून जाते. तेव्हा इथे सूरजला वाटतं की अचानकपणे काय झालं, गीता एवढी गप्प का झाली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शैलेंद्र दीक्षित हे मानसी आणि तेजस यांना भेटायला तयार होतात. तेव्हा मानसी म्हणते, नमस्कार, मी मानसी प्रभू. आणि तेजस म्हणतो की नमस्कार, मी तेजस प्रभू. असं नाव घेतल्यानंतर शैलेंद्र दीक्षित यांना खूपच जास्त राग येतो आणि ते म्हणतात की प्रभू, का आलात तुम्ही इथे? मला तुम्हाला कुणालाही भेटायचं नाही आहे, तुमचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे, कळलं ना. तेव्हा मानसी म्हणते, आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्यावरती एवढा का राग काढताय. हे बघा, तुमच्याबरोबर जे काही घडलं त्यासाठी तुम्ही भास्कर प्रभू यांना जबाबदार ठरवताय आणि त्यासाठी तुम्ही बदला घेण्यासाठी तुम्ही एका मुलीला, एका राक्षसाला जन्म दिलाय का? तुमचा बदला घेण्यासाठी तुमची मुलगी किती चुकीची वागते हे तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे. अहो, तुम्ही एका राक्षसाला जन्म दिलाय असं सुद्धा मानसी म्हणते. का तर प्रभूंचा बदला घेण्यासाठी. तेव्हा इथे आता शैलेंद्र दीक्षित म्हणतात, काय माझी मुलगी आणि राक्षस? तेव्हा इथे मानसी म्हणते, हो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसीच्या रूममध्ये गायत्री आलेली असते. गायत्री म्हणत असते की तेजस आणि मानसी ही तुमच्या दोघांची रूम आहे ना? तुम्हाला काय वाटतं, या फोटोमध्ये तुम्ही एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवून छान हसून बघताय, म्हणजे तुमचा संसार सुखाचा चाललाय असं वाटतं का तुम्हाला? तेव्हा गायत्री म्हणत असते की मला फोटोसुद्धा आता खोटा खोटाच वाटतोय. तुमचं नातं जसं खोटं आहे ना, तसा हा फोटोसुद्धा खोटा. उद्या माझे बाबा घरामध्ये येतील आणि मानसी, तू या घरामधून कायमची निघून जाशील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उद्या मानसीचं सत्य मी सगळ्यांना सांगणार असं गायत्री म्हणत असते. तेवढ्यातच इथे आता तेजस आणि मानसी दोघेजण येतात. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की आले, आजचे इथे उत्सव मूर्ती आले. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, मानसी, हे काय ऐकलंय मी, गायत्री जे काही बोलते ते खरं आहे? तेव्हा मानसी म्हणते, मावशी काय बोलत गायत्री वहिनी, जे खरं आहे. तेव्हा इकडे सुनंदा म्हणत असते की तू आणि तेजस, तुम्ही दोघेजण फक्त नवरा बायको असण्याचं नाटक करताय, आम्हाला फसवताय तुम्ही, हे खरं आहे का मानसी? तेव्हा इथे मानसी खूपच जास्त घाबरते, तिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सुनंदा म्हणते, मानसी मी काय विचारते, माझी शपथ आहे तुला, खरं खरं सांग, गायत्री जे काही बोलते ते खरं आहे का? तुम्ही दोघेजण नवरा बायकोचं नाटक करताय का? मला खरं खरं कळू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी खूपच जास्त घाबरलेली असते, काय बोलावं तिला काही कळतच नसतं. तेव्हा इथे तेजस आणि मानसी दोघेजण एकमेकांकडे तोंडाकडे बघतच बसतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता प्रभूंच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं असतं. तेव्हा सुनंदा इथे आता बाप्पाची आरती वगैरे करते. अंगणामध्येच छान असं डेकोरेशन केलेलं असतं. सगळेजण गणपती बाप्पा मोरया असा आता जयघोष करत असतात. छान आता इथे घोषणा वगैरे देत असतात. बाप्पाच्या येण्यामुळे सगळे विघ्न दूर होणार असा विश्वास आता इथे मानसीला असतो. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते की उद्या बाप्पाचं आगमन होणार, पण तेव्हा ही मानसी मात्र घरातून आता कायमची निघून जाणार. तिचा हा खोटाडेपणा मी सगळ्या प्रभूंना सांगणार, मग ती या घरातून निघून जाईल आणि माझे बाबा या घरामध्ये एंट्री घेतील. कारण प्रभू काहीही सहन करू शकतात, पण खोटाडेपणा आणि खोटी माणसं अजिबात सहन करणार नाही. तेव्हा इथे आता तेजस आणि मानसी दोघेजण एकमेकांना हात मिळवत असतात, एकमेकांना शेकहँड करत असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता बाप्पा आलेले असतातच, पण त्याचबरोबर तेजस आणि मानसी कुणाला तरी घेऊन सुद्धा आलेले असतात. तेजस म्हणतो, अरे बघा बघा आपल्याकडे कोण आलंय ते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, शैलेंद्र दीक्षित हे आता प्रभू निवासामध्ये
पहिल्यांदा आलेले असतात आणि शैलेंद्र दीक्षित यांना आता प्रभूंच्या घरी आलेलं बघून इथे गायत्रीला तर खूप मोठा धक्का बसतो, कारण हे सगळं प्लॅनिंग गायत्रीने केलेलं असतं. पण तिच्या आधीच इथे आता मानसी तेजस दोघेजण जातात आणि शैलेंद्र दीक्षित यांना स्वतः आता घरी घेऊन येतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता तेजस आणि मानसी दोघेही जण इथे गायत्रीच्या तोंडाकडे बघत असतात. त्यांना माहिती असतं की गायत्रीला नक्की काय करायचं होतं, पण त्याआधीच त्यांनी गायत्रीचा प्लॅन फ्लॉप करत शैलेंद्र दीक्षित यांना मानाने घरी आणलेलं असतं.